हाय एव्हरीवन. तुम्हाला माहिती आहे, माझी आजी लहानपणी मला नेहमी सांगायची, जेवताना ना सावकाश जेवायचं आणि एक घास किमान 32 वेळा तरी चावून खायचा. त्यावेळेस मी म्हणायचे, आजी एक घास 32 वेळा, त्यासाठी किती वेळ लागेल जेवायला? एवढं स्लो मला नाही जेवता येत, मला फास्ट जेवायला आवडतं. असं तुमचं होतं का की तुमचं 10 मिनिटात जेवण होतं आणि तुम्ही फास्ट जेवता? असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी स्नेहा परांजपे, मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आज आपण फास्ट इटिंगबद्दल बोलणार आहोत. सो बऱ्याच जणांना एक सवयीचा भाग किंवा वेळेअभावी, जागेअभावी त्यांना ना खूप फास्ट जेवायची सवय असते. साधारण एक 10 मिनिटात त्यांचं जेवण होतं. असं असेल तर ही सवय बदलणं गरजेचं आहे. आत्ताच थांबा, कारण आपण जर खूप फास्ट जेवत असू तर मुळात आपल्याला कळत नाही आपण किती जेवतोय. दुसरं, आपल्या ब्रेनला सिग्नल पोचायला साधारण 20 मिनटं लागतात फुलनेस आहे की नाही हे कळायला. आपले जे सटायटी हॉर्मोन्स आहेत लेप्टिन आणि पेप्टाईड वाय हे 20 मिनिटांनी सिग्नल पोचवतात ब्रेनला. सो त्याच्यामुळे जर त्याच्या आत तुमचं जेवण होतं आहे तर बऱ्याच वेळेला तुम्ही ओव्हर इट करताय. तसंच फास्ट इटिंग हे लिंक आहे इन्सुलिन रेझिस्टन्स, डायबिटीज, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आणि असं दिसून आलं आहे की जेव्हा तुम्ही ओव्हर ईट करताय किंवा फास्ट जेवताय त्यामुळे इंडायजेशनसुद्धा होतं, जसं गॅसेस, ॲसिडिटी. सो हे जर सगळं अवॉइड करायचं असेल तर सगळ्यात आधी स्लो इटिंग इज इम्पॉर्टंट. म्हणजे काय, साधारण 20 मिनटं तरी घ्यायची आहेत जेवण तुमचं पूर्ण करण्यासाठी, जेणेकरून ब्रेनला करेक्ट सिग्नल मिळेल की तुमचं पोट भरलं आहे. ओव्हर इटिंग तुमचं अवॉइड होईल आणि तुम्ही जेवढं हवं आहे तेवढंच जेवा. सो नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही जेवणार, मेक शुअर यू ईट स्लो. आजीने आपल्याला जे सांगितलं आहे ते विसरायचं नाही आहे. मला कमेंट करून सांगा की तुम्हाला किती वेळ लागतो जेवायला. तोपर्यंत